विजय थलपती तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा। राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याची शक्यता। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात। मुंबई पुणे महामार्गावरील घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त। चौकशीची मागणी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव आणि परभणीमध्ये अनेक एटीएम बंद। जालना सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो। वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आभार। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न। विकास लवांडेंचा गंभीर आरोप। तर पिस्तूल दाखवण्याएवढी लवांडेंची लायकी नाही, संग्राम भंडारेंचं उत्तर। बच्चू कडूंचा 19 मे रोजी मंत्रालयात आंदोलनाचा इशारा। दिव्यांग बांधवासंदर्भातील जीआर विरोधात कडू आक्रमक। जीआर मागे न घेतल्यास कडू आंदोलन करण्यावर ठाम। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल। निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही। ओवैसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। तर निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केरळच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम। दिल्लीत काँग्रेस हायकमांडची 3 तास बैठक। बैठकीतही तोडगा नाहीच। योग्य वेळी निर्णय जाहीर होईल, केरळच्या काँग्रेस प्रभारींची माहिती। राज्यात मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। शिक्षण तज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव। बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयावर। बळीराजा हवालदिल। सरकारनं मदत न केल्यास बालाघाटवरील शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा।